पूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेला निरागस बाल म्हणजे शुभा, राजनीती युद्धनीती गनिमिका वयांसारख्या कुटीक्षेत्राचा कळस म्हणजे शुभा, एकीकडे सैमाचा घाट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताच्या लाटा म्हणजे शुभा, या महाराष्ट्रात माणुसकी मोपण्याचा माप म्हणजे शुभा, दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा किमयाचा गार म्हणजे शुभा, किमयाचा गार म्हणजे शुभा. अरे तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती, शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता आणि शस्त्र पुरवठाही नव्हता. महाराजांनी सैनिकही गोळा केले नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली. त्यांच्या हातात शस्त्र दिले, त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले की मी नक्कीच मोठी नाही. त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना जे मला त्यांच्याबद्दल कळले ते मी तुमच्या समोर प्रयत्न करत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडल्या काढतो, आलं अपयश करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला, आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडण, म्हणजे त्यांच्या जन्मतारखेवरून म्हणजेच काय आदर्श घेत आलो राजाचा आपण. अरे राजाने अनेक गडकिल्ले जिंकले पण कुठल्या गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधी पंचावन पाहिलं नाही. महाराजावर अनेक संकटे आली पण कधी आत्महत्येचा विचार केला नाही, कधी व्यसनाचे आहार गेले नाही. मित्रांनो, आज खरी गरज आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आता छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तर किती मोठी शोकांकित होण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आज हैदराबाद सारख्या कोपर्डीच्या घटना घडू लागल्या आहेत. म्हणजे आजही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. पण स्त्री मातेला सन्मान मानणारा माझा राजा स्त्रियावर अन्याय अत्याचार करण्याच्या हातपाय कलम कापण्याच्या माझ्या राजाच्या राज्यात होता. मित्रांनो, माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते तर 100% आरक्षण होते. अरे सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार नव्हते खासदार तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून आज 400 वर्ष होऊन गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करीत आहेत. म्हणजे आजही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही. त्यासाठी मनगटात ताकद, रक्तात देशभक्ती हवी. मग बघा, प्रत्येक घराघरात निर्माण होती छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथे चढला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथे चढला होता. लाख मोलाचा राजा बादशाह या मातीतच लढला होता. लाख मोलाचा राजा बादशाह मातीतच लढला होता. जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढंच म्हणू इच्छितो, मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे. मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे. तुझे पवाडे गातील पुढे तोफांचे चौघडे. तुझे पवाडे गातील पुढे तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंश राजाधिराज्य श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी